चला मागच्या वेळेला 4 एक्झाम्पल झालं होतं. आता पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते पुढचे एक्झाम्पल बघू. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हचे. फक्त आन्सर चेक करा. जे होमवर्कचे एक्झाम्पल होते त्या होमवर्कच्या एक्झाम्पल्समधून तुम्ही जे होमवर्क सॉल्व केलं आहे ते एक्झाम्पल फक्त एकदा चेक करून घ्या. चला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हचे एक्झाम्पल्स आहेत. आवाज येते का माझा क्लिअर? ओके चला. पहिलं एक्झाम्पल होतं, इफ अँगल इज राईट अँगल देन इट्स मेजर इज 90 डिग्री. हेच होतं का पहिलं एक्झाम्पल. 5th नंबर एक्झाम्पल, इफ an angle is right angle then its measure is 90 degree. Then its measure is 90 degree. ओके, या वाक्याची सुरुवात आपण जसं पहिलं स्टेटमेंट पी आणि दुसरं स्टेटमेंट क्यू ने करा. लेट पी स्टेटमेंट काय असेल ऑब्विसली इफ नाही ना. पी स्टेटमेंट मध्ये फक्त पी एक नंतरचं वाक्य येतं. अँगल इज राईट अँगल. ओके, आणि क्यू स्टेटमेंट म्हणजे अँगल्स मेजर म्हणावं लागेल ना. अँगल्स मेजर इज 90 डिग्री. इट्स म्हणजे आपण ऑब्विसली आपला अँगल असेल किंवा तुम्ही इट्स नाही म्हणू शकत, तुम्हाला अँगल म्हणावं लागेल. ओके, मेजर इज 90 डिग्री. ओके, सिम्बॉलिक फॉर्म P implies Q. Okay, now the first will be the converse. Q implies P. चला कॉन्व्हर्स कोण सांगताय, कसा येईल मग याच्यामध्ये कॉन्व्हर्स. Then its angle is 90. This angle is right angle. It is kind if an angle, if an angle's measure is 90 degree, then पुढे then its measure किंवा आपण it is असं म्हटलं चालेल का. It is a right angle. If an angle's measure is 90 degree, then it is a right angle. असं मेन्शन केलं तरी चालणार आहे. Okay, now the next is inverse. Negation P implies negation Q. Okay, then how to conclude it now? An angle is not a right angle, then its measure is 90 degree. Its measure is not 90 degree. Okay, now if an angle is not right angle, meaning व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे, then its measure is not 90 degree. The simple form. Now the contrapositive, last. Negation Q implies negation P. ओके, वाक्य व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला इफ अँड देन मध्ये बसायला पाहिजे. इफ पी देन क्यू च्या फॉर्म मध्ये असायला पाहिजे, तरच आपल्याला पुढे मेन्शन करता येईल. ओके, चला सांगा बरं मग कसं असेल. If an angles
not if an angle does not measure 90 degree, then does not measure 90 degree, then it is not right. That's right. It is not a right angle. बघा व्यवस्थित. आता याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? व्यवस्थित चेक करून घे तुमचे आन्सर. मी फक्त आन्सर चेक करण्यासाठी तुम्हाला परत एकदा लिहून देतो. हां, मिनिंग तयार झाला पाहिजे ना. इफ पी देन क्यूचा फॉर्म आला पाहिजे. जर इथे इज घेतला असता, इफ अन अँगल इज नॉट मेजर 90 डिग्री, ओके, देन इट इज नॉट अ राईट अँगल असं मेन्शन केलं असतं तर इज नॉट कन्क्लूड नसतं झालं, किंवा थोडं ग्रॅमॅटिकली आपलं बसलं नसतं. थोडासा ग्रॅमॅटिकली पण आपल्याला विचार करावा लागेल. ग्रॅमॅटिकली सुद्धा विचार करून मग लिहावं लागेल. डायरेक्ट लिहिता येणार नाही. किंवा इज नॉट म्हटलं असतं तर इज नॉटचा पूर्ण मिनिंग आपल्याला तिथे लागला नसता. हे लक्षात घ्या थोडंसं. हा ग्रॅमॅटिकल पार्ट आहे जरा. त्यामुळे आपण ज्या वेळेला डज नॉट, गेट्स आपण वापरले, मागच्या याच्यामध्ये पण वापरले होते, ते जसे आपण वापरतो त्या पद्धतीने, कारण त्याला प्रॉपरली आपल्याला बसायला पाहिजे. हे लक्षात असू द्या फक्त. कळतंय का? ओके. नंतर पुढचं कोणतं एक्झाम्पल होतं? इफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट then their area are equal. आला नाही त्यामुळे आपल्याला फक्त 6 नंबरचं एक्झाम्पल बघा. काय आहे एक्झाम्पल? इफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, triangles are congruent, then their area are equal. Then their area are equal. Okay, the speech statement will be triangles हे सोपं असेल, कारण इथे ऑब्विसली आपला आर लागलाय. दोघे ठिकाणी आर असल्यामुळे आपण आर नॉट इझिली आपण टाईप पुट करू शकतो. याच्यात काही वेगळं करण्याची गरज पडणार नाही. आणि क्यू स्टेटमेंट असेल देअर एरिया, देअर एरियाज नाही म्हणता येणार, ट्रायंगल्स एरिया म्हणावं लागेल. एरिया आर इक्वल. लक्षात घ्या, बरेच जण इथे इट ठेवतायत. ऍज इट इज तसंच देअर, ऍज इट इज तसंच तसं नाही ठेवायचं. तर ट्रायंगल्स म्हणजे आपण जो पहिला वर्ड असेल तो आपल्याला तिथे पुट करावा लागेल. सिम्बॉलिक फॉर्म ऑब्विसली पी इम्प्लाइज क्यू. ओके, चला कॉन्व्हर्स, त्याचा इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायचा आपल्याला. कॉन्व्हर्स, if triangles area are equal, then the triangles are congruent. Okay, now its inverse will be if negation P implies negation Q. Triangles are not congruent. Okay, next, then the area are not equal. डज नॉट पण चालेल का? इफ ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट देन देयर एरिया डज नॉट इक्वल्स असं पण चालेल. नाही चालणार? आर काढून टाकायचं.
चला पुढचं सांगा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. नेक्स्ट if triangles area are not equal, then triangles are not congruent. बघा याच्यात काही डाऊट आहे का कोणाला? बघा व्यवस्थित विचार करा. ओके नेक्स्ट कोणतं होतं? नेक्स्ट एक्झाम सोपं होतं अजून. f of x is divisible by x minus 2. Okay, just example number 7. सेम फॉर्मॅट आहे, फक्त एक्झाम्पल व्यवस्थित उचलायचे आणि पुट करायचे. 7 नंबरच्या याच्यात काय होतं? इफ f of 2 equal to 0, then f of x is divisible by x minus 2. Okay, p statement. f of 2 equal to 0. q statement. f of x is divisible by x minus 2. Okay, चला आता पहिलं जे स्टेटमेंट आहे कॉन्व्हर्स स्टेटमेंट बघू आपण आधी. ऑब्वियसली सिम्बॉलिक फॉर्म इपॅन्डन मध्ये पहिलं बाकीच्यांना इकडं दिसते का? परत रिकनेक्ट करून बघतो. ब्लर दिसायला लागलं तरी रिकनेक्ट करून बघायचं. f of x f of 2 equal to 0 p statement है. f of x is divisible by x minus 2 है. Now q implies p सांगायचं आहे. इनफ फॉर इट. ओके साधा आणि सोपं वाक्य इज मध्ये आणि f of 2 equal to 0 दिलाय. आपल्याला याच्यात मेन्शन करण्यासारखं काही नाही. डज नॉट इक्वल्स टू 0 घेतला तरी होऊ शकतं. ओके निगेशन p implies निगेशन q. Then f of x is not by x minus 2. इनफ फॉर इट. ओके एकदम सोपं वाक्य होतं. चला अजून पुढे निगेशन कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. इफ f of x is not divisible by x minus 2, then f of 2 does not equals to 0. Enough for it. बघा आता बघा व्यवस्थित क्लिअर कट करून. याच्यात कोणाला काही डाऊट? एक्झाम्पल चेक करून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. समजलेलं नसेल तर विचारायचं आहे. चला सांगा पटकन. कळतंय काय सगळं? बस चल पुढचं सांगायचं आता अजून.
नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं होतं? इफ सिक्वेन्स इज बाउंडेड then it is convergent. If a sequence is bounded then it is convergent. 8 numbers example. Is if a sequence is bounded then it is convergent. P स्टेटमेंट सांगा, Q स्टेटमेंट सांगा. P statement is then it is convergent. Okay, now P statement sequence is bounded. It is म्हणजे कोण? Sequence is convergent. ओके, चला मग आता सांगा पटापट एक्झॅक्टली वाक्याचं कसं चेंज करावं लागेल. सिंपल इज असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट नॉट आणि जे घेता येते. इथे काही डज नॉट वगैरे काही ह्याच्या येण्याची काही गरज नाही. सरळ सरळ केलं तरी आपल्याला मिळून जाईल. ऑब्व्हियसली फॉर्म आपला डिपेंडन्स आहे त्यामुळे आपल्याला कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापोजिटिव्ह पटापट काढता येईल. काय येईल सांगा बरं पटापट. मग आता पहिला कॉन्व्हर्स आहे sequence is convergent then it is bounded. Enough for it. Okay, next negation P implies negation Q. It is not bounded नहीं है ना, they obviously व्यवस्थित है. And then it is not convergent. Okay, last one is obviously फक्त एवढं शिफ्ट करूया. If sequence convergent then it is not bounded. बस एवढंच तर नक्की कळतंय हे काय घेतंय. ओके, अजून कोणाला काही डाऊट याच्यात? इथे नॉट राहिला. काय झालं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे फक्त आपलं देन, कारण कसं असतं माहिती का, कंपाऊंड मध्ये पहिलं वाक्य जर आपण एखादा वर्ड लिहिला असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये आपण इट घेऊ शकतो किंवा त्याचा एक काहीतरी शॉर्टकट वर्ड घेऊ शकतो आपण. हे लक्षात असतं. सिक्वेन्स लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही, सिक्वेन्स पण ठेवला तर ॲज इट इज चालतं, काही नाही चालतं. लक्षात. ओके, नेक्स्ट कोणतं होतं? x less than y then x square less than y square. X and y belongs to real number. 9 number example. If x less than y then x square less than y square or x y belongs to real number. ओके, सोपं एकदम इझी फॉर्म मध्ये होतं किंवा आपल्याला ते इक्वालिटी मध्ये दिलं होतं. एक्स लेस दॅन वाय हे माझं पी स्टेटमेंट आणि एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर माझं क्यू स्टेटमेंट होतं. बरं, मग मला सांगा आता याच्यात पहिलं इथं ऑब्व्हियसली पी इम्प्लाइज पीचा फॉर्म आहे. मग आपल्याला कॉन्व्हर्स काय असेल याचा? एवढंच असतं.
हा ते सगळ्यांसाठी कॉमन असणार आहे किंवा आपण यांच्यासाठी दोघांसाठी कंबाईन करून एक्स वाय बिलॉंग्स टू रिअल नंबरसाठी, कारण रिअल नंबरसाठी शिवाय दुसरं सॅटिस्फाईड होणार. ओके नेक्स्ट, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. इफ एक्स ग्रेटर दॅन वाय, इथे लेस दॅन आहे, इथे लेस दॅन आहे, मग इथे ग्रेटर दॅन और इक्वल्स टू पण यायला पाहिजे, किंवा सिम्पली म्हणायला गेलं तर डज नॉट असं म्हटलं तरी चालेल. इफ एक्स डज नॉट लेस दॅन वाय असं पण चालेल. देन एक्स स्क्वेअर डज नॉट लेस दॅन वाय स्क्वेअर, किंवा याच्या जागी तुम्ही असं पण लिहिलं तरी चालतंय, ग्रेटर दॅन और इक्वल्स टू. एक्झॅक्टली अपोजिट, लेस दॅन होतं नाही काय, लेस दॅनच्या ऐवजी आपल्याला काय घेता येईल, ग्रेटर दॅन और इक्वल्स टू घेता येईल. इथेही तसंच चालेल, ग्रेटर दॅन और इक्वल्स टू. त्याचा निगेशन म्हटलं तरी काय हरकत नाही, दोघांचं निगेशन अशाच पद्धतीने झालं. आणि दुसऱ्या याच्यात पण काही फरक पडणार नाही, ॲज इट इज द्यावं लागेल. इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल्स टू वाय स्क्वेअर, देन एक्स ग्रेटर दॅन इक्वल्स टू वाय. बघा आता, फॉर एक्स अँड वाय बिलॉंग्स टू रिअल नंबरसाठी. बघा बरं, आता कोणाला काही डाऊट आहे त्याच्यात? नक्की कळतंय सगळं? ओके, नाउ नेक्स्ट 10 नंबर. परीक्षेत विचारला गेला असेल तर ह्याच फॉर्मॅटमध्ये आणि ह्याच पद्धतीने लिहायचं आहे. ओके, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन द प्रेशर इन्क्रीजेस. if the surface area decreases, okay, 2 मिनिटं, then the pressure increases. Pressure increases. Okay, बाकीच्या नाही ब्लर दिसते का? ओके, ठीक है. If a surface area decreases, then the pressure increases. Okay, T statement. Okay, and then the pressure increases. Okay, इथे डज वगैरे यूज करावा लागेल. ओके, त्याच्या अगोदर तुम्ही एक काम करा, रिकनेक्ट करा सर्वांनी, रिकनेक्ट करा. देन नंतर काही हरकत नाही, दर घेतला नाही घेतला तरी काय फरक पडत नाही, त्याचा काही विशेष नाही. ओके, आपण पी स्टेटमेंट घेतलं होतं, क्यू स्टेटमेंट घेतलं होतं. सरफेस एरिया डिक्रीजेस, द प्रेशर इन्क्रीजेस. नंतर काय म्हटलं आपण कॉन्व्हर्स घेत असताना आपण काय केलं याच्यामध्ये, कॉन्व्हर्स घेत असताना इफ प्रेशर इन्क्रीजेस देन द सरफेस एरिया डिक्रीजेस. ओके, त्याचा निगेशन पी, कारण आता इथे डज नॉट वगैरे वापरावं लागेल. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू मध्ये इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस, पी स्टेटमेंटचं निगेशन काय, सर इफ ऑफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस देन क्यूचं निगेशन द प्रेशर डज नॉट increases. That's obvious. Now and then last contrapositive, if the pressure does not increases then the surface area does not decreases. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट? ओके, आणि आता शेवटचं एक्झाम्पल होतं का? लास्ट एक्झाम्पल. हा, अजून एक एक्झाम्पल आहे व्होल्टेजचं. हे सेम आहे ना, व्होल्टेजचं याचं सारखं येईल का? एक्झाम्पल काय होतं, इफ व्होल्टेज इन्क्रीजेस द करंट डिक्रीजेस. काय नाही, इंटरचेंज केलं होतं फक्त. ओके, इथे सेम एक्झाम्पल आहे ना,
सरफेस एरियाच्या ऐवजी तिथे व्होल्टेज वगैरे असेल आणि तिथे नंतर काय असेल, करंट असेल, बस एवढंच फक्त आहे. नाही तर बाकीचं ॲज इट इज सेम येणार आहे, इन्क्रीज डिक्रीजच्याच फॉर्ममध्ये आहे. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट, पूर्ण इफ अँड देन मध्ये लक्षात घ्या पूर्ण. याच्यात कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापोजिट तिघांना एक एक मार्क्स असेल. जर तिघांपैकी एक जरी चुकला तर तुमचा 1 मार्क्स जाईल, हे लक्षात असू द्या. किंवा आपण सिम्बॉलिक फॉर्म कोणत्या पद्धतीने लिहितोय हे जर व्यवस्थित लिहिलेलं नसेल तर आपला 1 मार्क्स तिथे जाऊ शकतो. त्यामुळे आपलं व्यवस्थित लिहिणं मस्ट आहे. हे तिघेही स्टेटमेंट व्यवस्थित लिहायचे आहे. व्यवस्थित विचार करा आणि मग मला सांगा की याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर. नक्की समजतं का सर्वांना हे? ओके, ठीक आहे. मग आपली पहिली जी एक्सरसाइज आहे, पहिली एक्सरसाइज इथे संपते. ही फर्स्ट एक्सरसाइज होती आपली, पूर्ण फर्स्ट एक्सरसाइज होती. तुम्ही वाटल्यास बघून घ्या, तुमच्या एक्सरसाइजमध्ये सिलेक्टेड एक्झाम्पल आहेत. आपले एक्झाम्पल जास्त होत आहेत, त्यामुळे व्यवस्थित एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे, व्यवस्थित लिहायचे, सिस्टमॅटिकली लिहायचे. नुसतं फक्त जसे आले तसे लिहू नका, किंवा त्याला एक टाइम टू टाइम व्यवस्थित शेड्यूल ठेवा. कारण आता पुढे एक्झाम्पल वाढतील, एक्झाम्पल एकामागून एक वाढत राहणार. त्यामुळे जेवढे एक्झाम्पल आपले होतील तेवढे एक्झाम्पल व्यवस्थित लिहित जायचे आहे. आलं लक्षात? ओके, आता थोडं थेरॉटिकल पार्ट आहे पुढचा. हे एक्सरसाइज एक्झाम्पल संपले जातात. आता पुढे थिअरी पार्ट आहे आणि त्यानंतर मग एक्झाम्पल्स आहेत. आता आपण बघतोय की दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंट्सला आपण कशात लिहिलं होतं? सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं होतं. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असतील तर आपण त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापोजिटिव्ह त्याचा वर्ड मधून आपण सिम्बॉलिक मध्ये आहे. लक्षात घ्या, आता आपण दिलेल्या स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आणू शकतो. सिम्बॉलिक फॉर्म मधून आपण म्हणजे त्या वर्बल फॉर्म मध्ये आणू शकतो. सिम्बॉलिक मधून वर्बल आणता येतं. नंतर त्या सिम्बॉलिक फॉर्मच्या आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज काढता येतात. मागचे जवळपास 6, 7, 8 क्वेश्चन असे आपण घेतले होते की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त ट्रूथ व्हॅल्यूज काढायचं. तर दिलेल्या एका स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे एका सिम्बॉलिक फॉर्मचा आपण काय काढू शकत होतो? ट्रूथ व्हॅल्यूज काढू शकत होतो. आता पुढचा जो टॉपिक आहे तो पुढचा एक महत्वाचा टॉपिक आहे, तर स्टेटमेंट पॅटर्न. लक्षात घ्या, महत्वाचा पार्ट आहे स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स. स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता बघा, स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स लक्षात घ्या. आता स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? आपण जे आतापर्यंत करत आलो, जे सिम्बॉलिक फॉर्म घेत आलोय, त्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण फक्त सिलेक्टिव्ह 1 किंवा 2 वाक्य घेणं, 1 वाक्य घेणं, 2 वाक्य, जास्तीत जास्त 2 वाक्य घेतलेले किंवा त्यांना जोडलेलं आहे आपण, बरोबर. लॉजिकल कनेक्टिव्ह घेतलं आणि त्यांना जोडलेलं आहे. पण आता जो स्टेटमेंट पॅटर्नची डेफिनेशन आहे, तुमच्याकडे स्टेटमेंट पॅटर्नची डेफिनेशन असेलच, पण लक्षात घ्या, आता जे कंपाऊंड स्टेटमेंट केलेले असेल ते कंपाऊंड स्टेटमेंट 2 किंवा 2पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंटचं कंबाईन्ड स्टेटमेंट असेल, किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलेले असतील, त्याला आपण काय म्हणणार? स्टेटमेंट पॅटर्न म्हणणार. डेफिनेशन कशी तयार होते बघा. डेफिनेशन लिहिलेली आपण कशी डेफिनेशन? लेट पी क्यू आर, द स्मॉल लेटर्स विल पी क्यू आर. हे काय माझे सिंपल स्टेटमेंट आहेत. हे सगळे काय सिंपल स्टेटमेंट आहेत. आता एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार करायचं आहे. काय करायचं मला? कंपाऊंड स्टेटमेंट करायचं आहे. काय करायचं? यांचा वापर करायचा सिंपल स्टेटमेंटचा. पण सिंपल स्टेटमेंटचा वापर करत असताना किंवा आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटचा वापर करत असताना 2 किंवा 2पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट असू शकतात, पहिली गोष्ट. किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्ह असू शकतात. 2 किंवा 2पेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे आपले जे 5 कनेक्टिव्ह आहेत त्या 5 पैकी 2 किंवा 2पेक्षा जास्त कनेक्टिव्ह आपले त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्याला काय म्हणायचंय? स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचंय. काय म्हणायचं त्याला? स्टेटमेंट पॅटर्न. लक्षात घ्या. आता आपण बऱ्याच वेळा फॉर एक्झाम्पल P implies Q and R. मला सांगा याच्यामध्ये स्टेटमेंट किती आहे, कनेक्टिव्ह किती? किती स्टेटमेंट आहेत? P, Q, R. There is a 3 statement. How many connectives? 2 connectives. लक्षात घ्या, आपल्याकडे
तीन स्टेटमेंट आहेत, तीन सिंपल स्टेटमेंट आहेत आणि कनेक्टिव्ह किती आहेत माझ्याकडे? दोन कनेक्टिव्ह आहेत. नंतर okay, how many connectives and how many statements? स्टेटमेंट हे रिपीटेड आहेत ना, पी आपला एकच राहणार ना, पी थोडी बदलणार आहे, एकच स्टेटमेंट आहे, पी एकच आहे, लक्षात घ्या. कनेक्टिव्ह जास्त येऊ शकतात ना, कनेक्टिव्ह 1 2 आणि 3 हे तीन कनेक्टिव्ह झाले. नंतर तीन स्टेटमेंट तीन कनेक्टिव्ह. Okay, how many connectives and how many statements? Three connective, two statements. Okay. How many statements? How many connectives? हा रिपीटेड आहे. कनेक्टिव्ह दोन किंवा दोनापेक्षा जास्त असू शकतात, त्यामुळे आपल्याला कनेक्टिव्ह तीन कनेक्टिव्ह आहेत, एक कनेक्टिव्ह नाही. लक्षात घ्या, कनेक्टिव्ह हे रिपीटेड आपण मेन्शन करू शकतोय. स्टेटमेंटला रिपीटेड मेन्शन नाही करतात, पण कनेक्टिव्हला रिपीटेड मेन्शन करता येतात. लक्षात घ्या, अँड जरी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आलेला आहे तरी त्याला दोन वेळा घ्यावा लागेल, एकदा घेता येणार. हा, पण क्यू जर दोन वेळा आलाय तर त्याला एकदाच घ्यावा लागेल. लक्षात असू द्या, म्हणून मी इथे परत अँड घेतलेला आहे. आपले तीन कनेक्टिव्ह आहेत, कारण स्टेटमेंटचा मिनिंग बदलतो ना. इथे पी अँड क्यू आहे, लक्षात घ्या, या ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू आहे आणि इथे कोण आहे? क्यू अँड आर आहे. पण ह्या अँडचा मिनिंग आणि ह्या अँडचा मिनिंग वेगवेगळा आहे, दोन वेगवेगळ्या स्टेटमेंटच्या मध्ये आलेला आहे. पण ह्या क्यूचा आणि ह्या क्यूचा मिनिंग तोच राहील का? वाक्य तेच राहील का इथे बदलून जाईल? वाक्य बदलणार नाही ना, वाक्य तेच राहणार. पण ह्या अँडचा आणि ह्या अँडचा मिनिंग दोघांचा काय होऊन जाईल? बदलून जाईल. लक्षात येतोय का? समजतोय का मिनिंग? लक्षात घ्या, इकडचा म्हणजे अँड मी दोन वेळा नाही घेणार, म्हणजे एकदाच नाही घेणार, मला दोन वेळा अँड घ्यावा लागेल. पी अँड क्यू, क्यू अँड आर, दोघांचा मिनिंग वेगवेगळा आहे. त्यामुळे 1 2 आणि 3 कनेक्टिव्ह आहे आणि 3 स्टेटमेंट आहे. किती स्टेटमेंट आहे? 3. लक्षात येतं का काय घेतोय आपण? सर्वांना समजतं हे काय घेतोय? म्हणजे कनेक्टिव्ह किती आणि स्टेटमेंट्स किती. हे जे मी आता लिहिलंय ना, हे तर मी छोटे छोटे लिहिले, याच्यापेक्षा मोठे अजून स्टेटमेंट असू शकतात, किंवा दॅट्स कॉम्बिनेशन, दॅट्स कंपाऊंड फॉर्म इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न. हे जे मी लिहिलेत ना, हे सगळे हे काय माझे स्टेटमेंट पॅटर्न आहेत. म्हणजेच काय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म करणं, त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचं. काय म्हणायचं? स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचं. लक्षात असू द्या की स्टेटमेंट पॅटर्न फॉर्म करत असताना आपल्याला दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंट असू शकतात किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्ह असू शकतात. बर, याच्यात कोणाला काही अजून डाऊट आहे का? नक्की समजते काय घेतोय? स्टेटमेंट पॅटर्नच्या रिलेटेड. ओके, नाउ याच्यामध्ये अजून बघा, आपण जे स्टेटमेंट घेतले किंवा स्टेटमेंट पॅटर्न घेतले किंवा आपण जे लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून लिहितोय, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये किती कनेक्टिव्ह येतात, किती स्टेटमेंट येतात, ओके, किती स्टेटमेंट येतात, किती स्टेटमेंट येतात, किती कनेक्टिव्ह येतात, याला सगळ्यात वेटेज असणार आहे. कारण का, आपल्याला यांचा ट्रुथ टेबल काढायचा आहे. काय फॉर्म करायचं आपल्याला आता? यांचा ट्रुथ टेबल. जस्ट यू हॅव टू गेटिंग अ ट्रुथ टेबल. त्याच्याकरता आपल्याला सर्व लॉजिकल कनेक्टिव्ह, जे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, त्यांच्या सर्वांचे ट्रुथ टेबल्स व्यवस्थित माहिती असायला पाहिजेत. म्हणजे काय, पहिले जे आपण 4 पॉसिबिलिटी घेतल्या, 4 असतील तर काय, 3 असतील तर काय, आपण आता इथून पुढे स्टेटमेंट कसे असणार, काय असणार, किती पॉसिबिलिटी आहेत, त्याच्यावर सगळे आपले ट्रुथ टेबलच्या व्हॅल्यूज असणार आहेत. लक्षात असू द्या, आता इथून पुढे आपल्याला ट्रुथ टेबल्स ड्रॉ करायचे आहेत. त्याच्यामध्ये किती कॉलम, किती रोज, हे
लॉजिकल कनेक्टिव्ह आणि नंबर ऑफ स्टेटमेंट्स ठरवतील. लक्षात घ्या, किती स्टेटमेंट आहेत, किती लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत हे ते ठरवणार. ओके, किती रोज असतील आणि किती कॉलम्स असतील हे कनेक्टिव्ह आणि स्टेटमेंट ठरवतील. त्यामुळे खाली काही रिमार्क लिहिले ते व्यवस्थित वाचून ठेवा आणि मग नंतर आपण एक्झाम्पल्स कडे जाऊ की स्टेटमेंट पॅटर्नचा फक्त काय तयार करायचं, आपल्याला ट्रुथ टेबल तयार करायचं. मग किती कॉलम आणि किती रोज किंवा ट्रुथ व्हॅल्यूज किती येणार हे आपण त्यानंतर घेतो. आलं लक्षात? ठीक आहे, मग परत एकदा मी उद्या याला परत एक्सप्लेन करेन आणि मग त्यानंतर आपण अगोदर ट्रुथ टेबल काढायला शिकू आणि मग त्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स कडे जाऊ. आपण अगोदर काय शिकायचं, फक्त आपल्याला ट्रुथ टेबल कसा ड्रॉ करायचा. जर 2 स्टेटमेंट आले तर काय, 3 स्टेटमेंट आले तर काय. तर जास्तीत जास्त 3 पर्यंत, 3 स्टेटमेंट, 4 स्टेटमेंट कडे जाणार नाही, 3 स्टेटमेंट जास्तीत जास्त असू शकतं. त्यात या 3 स्टेटमेंटसाठी आपण ट्रुथ टेबल कसा ड्रॉ करायचा, 2 साठी कसा करायचा हे आपल्याला इथे बघायचं आणि मग त्यानंतर आपण लॉजिकल, एकदा जर ट्रुथ टेबल ड्रॉ करता आला तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स एकदम सोपं होऊन जातं. ओके, एकदा आपल्याला ट्रुथ टेबल, कारण आता पुढचे 3 टॉपिक हे फक्त ट्रुथ टेबलवर डिपेंडेड आहे. आपल्याला 3 टॉपिक कोणते कोणते घ्यायचे आहेत, एक म्हणजे नुसता ट्रुथ टेबल ड्रॉ करणं, तो एक झाला. नंतर दुसरा जो असेल तो म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स घ्यायचा हा, आणि पुढचा जो आहे तो म्हणजे चेक करायचा आहे टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन की कंटिजेन्सी, हे 3 पार्ट आपल्याला चेक करायचे. पण जर आपल्याला ट्रुथ टेबल ड्रॉ करता आला की तो ऑटोमॅटिकली होऊन जातो. पण 3 टॉपिक फक्त कोणावर डिपेंडेड आहेत, त्याच्या स्टेटमेंट पॅटर्नवर डिपेंडेड आहेत, त्याच्या लॉजिकल कनेक्टिव्हवर डिपेंडेड आहेत, सिंपल स्टेटमेंटवर डिपेंडेड आहेत आणि मग त्याचा आपल्याला ट्रुथ टेबल ड्रॉ करायचा आहे. कळतंय सर्वांना हे? ठीक आहे, मग बाकीचं आपण उद्या आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये बघूया. ओके, उद्या आपला टायमिंग हाच राहील.